झाडाची पाने पिवळे झालेली खाली पडत असतात, तेही आपण पाहतो. आणि तरुणाचं वृद्धांमध्ये रूपांतर होतो, तेही पाहतो. जसं आरोग्यवान माणूस आजारी होतो, तेही आपण पाहतो. परंतु याच्यातून आपण हा बोध घेत नाही की हे इतरांबद्दल घडतं, माझ्याबद्दल हे घडणार नाही. आणि संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणारी विशेष व्याख्यानमाला. आजचे पुष्प क्रमांक आहे 1313. कार्यक्रमाचे आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे या तीनही ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आपला हा प्रचार प्रसाराचा कार्यक्रम गेल्या 5 वर्षापासून अविरत सुरू आहे. या तीनही ग्रुपच्या कार्याला सुद्धा माझे वंदन आहे. आपल्याला या आपल्या आठवड्याची सुरुवात ज्यांच्या बहुमूल्य अशा मार्गदर्शनाने होते असे आपल्या समितीचे सदस्य आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर सेवानिवृत्त लेखापरीक्षक आहेत, रक्षा लेखा नियंत्रक, कार्यालय गोळीबार मैदान पुणे. सरांचा आजचा विषय आहे धम्मपद गाथा विश्लेषण भाग 71 तन्नावग्गो अर्थात तृष्णा वर्ग 334 गाथा नंबर 334 ते 340. तसेच पाली गाथांचे पठण करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय दादू गोपाजी सोनवणे सर. मी सरांना विनंती करते त्यांनी गाथा पठण करण्यास सुरुवात करावी. आदरणीय दादू सोनवणे सर. तनावडती मालुवाविय सोप्लवती हुराहुरं फलमीचं ववनस्मि वानरो यं एसा तेजामि तनलोके विसतिका शोकातस पवडन्ति अभिवडं वीरनं एतं सतिजामिं तनुलोके दुर्चयं शोकातमापतन्ति उदबिन्दु च पोखरा तं वो वदामि बदं वो यावतन्थेत समागता तनाय मूलंखनत उसेरथोव वीरणं मावो नलंग वसोतोव मारो बज्जी पुनः पुनं यथापि मुले अनुप्तवेदळे चिन्नोपि रुखो पुनरेव रुहति एवंपि तनायुषये अनुहते निबद्धतोयि दुःखमिदं पुनः पुनः यस च तिंसति सोता मनापसवना भूषा वाहवन्ति दुर्दिटिं संककपारागनिसीता
सवंती सबदी सोता लता उभी जतीठती तयचदी स्वालतं जातं मूलं पय्याय चिंदत. अशा प्रकारे या गाठाचे पालीपट संपन्न झालेले आहे. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशा तुम्ही वाणीतनं आजचं गाथापठण केलेलं आहे. आणि आता जास्त वेळ न घेता मी आदरणीय अरविंद, आजचे आपले प्रमुख वक्ता आदरणीय अरविंद लिंबा जगताप सरांना विनंती करते, त्यांनी आजच्या त्यांच्या विश्लेषणाला सुरुवात करावी. आदरणीय अरविंद सर. धम्मपद तन्हा वगो या वर्गातील गाथांचं आपण विश्लेषण घेणार आहोत. तत्पूर्वी आज या गाथांचं जे गाथा नंबर 334 ते 340 या धम्मपदातील तन्हा वर्गातील आहेत, त्याचं पालीमध्ये अतिशय सुंदर असं पठण आदरणीय दादू गोपाजी सोनवणे सरांनी केलेलं आहे. तर मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो, कारण त्यांनी पालीमधील गाथा गोड आवाजात गायल्यानंतर मग मलाही ते गाथांचं विश्लेषण करण्यासाठी स्फूर्ती येत असते. तर प्रथमतः की या 334 ते 340 या गाथांचे मराठीमध्ये अर्थ सांगतो आणि मग आपण सविस्तर विश्लेषणाला सुरुवात करूया. गाथा नंबर 334. प्रमादी माणसाची तृष्णा आकाश वेलीसारखी वाढते, तो ती लोकात उड्या मारीत राहते, जसे फळांच्या इच्छेने वनातले वानर. गाथा नंबर 335 मधील ही निन्मतल विषारी तृष्णा ज्याला जिंकून घेते, त्याची दुःखे पावसाळ्यातल्या विरण गवतासारखी वाढतात. गाथा नंबर 336. जो या निन्मतल दुर्लाक्ष तृष्णेला जिंकून घेतो, त्याचे शोक गळून पडतात, त्याचे दुःख गळून पडतात की जसे कमळावर पडलेले दवबिंदू. गाथा नंबर 337. इथे आलेल्या तुम्हा सर्वांना मंगल सांगतो. तृष्णेचे मूळ खणून काढा, खसच्या अपेक्षेनं विरण खणून काढावे तसे. त्याने म्हणजे मन जे आहे ते पुन्हा पुन्हा हानी करणार नाही, जसे पूर कळकीचे करतो. गाथा नंबर 338. जर मुळे इजाहीन व दृढ असतील, तोडलेले वृक्ष पुन्हाही उगवतात. म्हणून तसे तृष्णेची वृत्ती समूळ खणली नाही, तोवर दुःख पुन्हा पुन्हा उत्पन्न होते. त्याचप्रमाणे गाथा नंबर 339. ज्याने 36 स्त्रोत अधिक मन प्रसवित मनासारखे असतात, त्या दुष्ट दृष्टीच्या मानवाचे संकल्प आसक्ती आश्रित होतात. नंतर गाथा नंबर 340. सारे स्त्रोत वाहणारे तृष्णारूपी वेल अंकुरित होत असते, म्हणून ती वेल उगवताना दिसताच प्रज्ञेने तिची मुळे कापावीत. असं साधारण या संपूर्ण गाथांचा मराठीमध्ये अर्थ आहे. तर आपण आता सविस्तर त्याच्या विश्लेषणाला सुरुवात करू. कारण जरी ह्या गाथा साध्या सोप्या वाटत असल्या तरी त्याचं विश्लेषण केल्यानंतर आपल्याला ते समजण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहेत. तर हा तृष्णा वर्ग आहे. जीवन असेच असते, आता असो वा नसो सर्व काही क्षणभंगूर आहे. जो ही क्षणभंगुरता समजतो तो धम्मामध्ये प्रवेश करतो. जो ही ज्यालाही क्षणभंगुरता समजत नाही तो भरकटीत राहील. जसा जात्यातील बैलाप्रमाणे तो गोल गोल फिरत राहील. बुद्धांनी यालाच म्हटलेलं आहे.
हा नियम आहे की सर्व काही क्षणभंगूर आहे आणि ज्यालाही क्षणभंगुरता समजते तोच खऱ्या अर्थानं याच्यातून मुक्त होतो. तेच धम्म सनातन, हा सनातन धम्म आहे. हा सनातन म्हणजे सनातन या शब्दाचा अर्थ खूप वेगळ्या पद्धतीने आजच्या परिस्थितीमध्ये काही मनोवाद्या करून पसरवला जातो. सनातन म्हणजे हा शाश्वत, म्हणजे हा अंतिम नियम आहे, शाश्वत आहे. तसंच बुद्ध धम्मातील सर्व जे नियम आहेत ते शाश्वत आहे. म्हणून हाच सनातन धम्म हे या बुद्धांच्या धम्माला म्हटलेलं आहे. तसं आयुष्य क्षणोक्षणी बदलत आहे ते पाहणे हा अंतिम नियम आहे, पण आपल्याला ते दिसत नाही. आपल्या डोळ्यावर एक पडदा आलेला असतो, तो पाहण्यापासून आपल्याला रोखतो. दररोज आपण सभोवताली सर्व मृत्यू पाहत असतो, पण आपल्या मनात येत नाही. किंवा झाडाची पाने पिवळे झालेली खाली पडत असतात तेही आपण पाहतो. आणि तरुणाचं वृद्धांमध्ये रूपांतर होतो तेही पाहतो. जसं आरोग्यवान माणूस आजारी होतो तेही आपण पाहतो. परंतु याच्यातून आपण हा बोध घेत नाही की हे इतरांबद्दल घडतं, माझ्याबद्दल हे घडणार नाही. आणि इथंच प्रत्येक माणूस समजतो की मी ह्या नियमाला अपवाद आहे. कारण जे गेले आपण ना की कोणी जर कोणाचा मृत्यू झाला तर आपण अरे बिचारा किती चांगला होता, बिचारा म्हणजे आपण लगेच त्याला बिचारा करून टाकतो. खरं म्हणजे त्याच्यातून आपण बोध घ्यायला पाहिजे की आपण सुद्धा आपलीही वाटचाल त्याच पद्धतीने होणार आहे. आपण आज जरी तरुण असलो तरी उद्या आपल्या म्हातारा होणार आणि नंतर मृत्यू येणार आहे. पण हे आपण सर्व पाहतो, पण तरीही मानवाला तृष्णाच म्हणावी लागेल. कारण हे सर्व आजच जी आपल्याला धम्मपदातील ही तत्व ही हा तृष्णा वगतीलच आहे. तर ती तृष्णा काय असते हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की प्रत्येकाची इच्छा असते की आपण तरुण राहावं, आपण कधीही म्हातारं होऊ नये, आपण कधीही तरुणच दिसावं, तरुणच असावं, आपण कधीही विजयच आपल्याला मिळावा, आपला पराभव कधी होऊच नाही. याच्या मध्ये सर्वजण त्यामध्येच गुंगून असतात. परंतु नियम काय आहे की हे सर्व क्षणभंगूर आहे. मग आपली जी इच्छा आहे, जी अपेक्षा आहे, जी आसक्ती आहे ती ह्या नियमाच्या विरुद्ध आहे. आणि यालाच मग जी कामवासना असेल जी म्हणतात की जे होणार नाही, जे घडणार नाही, जे टिकणार नाही आणि त्याचीच आपण अपेक्षा करतो आणि तिथंच दुःख आपल्याला मिळतं. कारण निसर्गाचे नियम आहे ते सर्वांना सारखेच आहे. मग तिथं गरीब असो, श्रीमंत असो, पशु असो, पक्षी असो किंवा वनस्पती असो, सर्व जणांना त्याच नियमाप्रमाणे चालावं लागतं. मग काही वेळेस असं म्हटलं जातं की मग झाड अगोदर का बिया अगोदर. हा एक वादाचा मुद्दा आहे की हा जो चक्र आहे हे कोणी म्हणू शकत नाही का कोंबडी अगोदर का अंडा अगोदर असंही म्हणतात त्याच्यामध्ये की काय अगोदर. तर तसं काही नाही. या जगाची निर्मिती झाली ती अशाच पद्धतीने झालेली आहे. त्याचं मूळ कोणालाही माहीत नाही किंवा त्याची निर्मिती करण्यासाठी सुद्धा कोणीही देव म्हणून बसलेला नाही. कारण इतर सर्व
धर्मामध्ये या सृष्टीचा निर्माता देव आहे, अल्लाह आहे किंवा प्रेषित आहे असं समजलं जातं. फक्त बौद्ध धर्मामध्ये देव या संकल्पनेला थारा नाही, कारण देव हे सृष्टी आपोआपच निर्माण झालेली आहे, त्याची निर्मिती कोणीही केलेली नाही. कारण नियम, निसर्गाचे जे नियम आहेत त्यानुसारच जन्म आणि मृत्यू होत असतं, किंवा ज्या गोष्टी घडत असतात त्या निसर्ग नियमानुसारच घडत असतात. तेव्हा आपण भगवान बुद्धांनी हे आपल्याला त्या गाथेंमधून सांगितलेल्या आहे. परंतु तशा गाथा आता आदरणीय दादू सोनवणे सरांनी पालीमधून सांगितल्या, मीही त्याचे मराठीतून अर्थ सांगितले आणि मग आपण इथंच थांबलो समजा, तर त्याचं आपल्याला काहीच कळणार नाही. कारण भगवान बुद्धांनी मानवाच्या त्या मानसिकतेचा विचार करून, ते चिंतन म्हणून करून त्या गाथा आपल्या जीवनात उतरवण्यासाठी मग वेळोवेळी त्याला उदाहरणं दिलेली आहे. काही प्रसंग घडल्यानंतर मग बुद्धांनी आपल्याला त्या गाथा सांगितलेल्या आहेत. तर याच्यामधील प्रथमतः पहिल्या ज्या गाथा आहेत तृष्णे संबंधी आहेत, तर त्याची सुद्धा एक कथेच्या रूपात, कारण म्हणतात ना की बुद्धांच्या ते गुरु आहेत आणि मग विद्यार्थ्यांना किंवा शिष्यांना समजण्यासाठी कथेच्या रूपानंच सांगावं लागतं. कारण नियम आणि गाथा सांगून ते त्याचा अर्थ समजत नाही आणि ते आपल्या मनाच्या किंवा हृदयाच्या त्या उतरत नाही हृदयामध्ये. तेव्हा भगवान बुद्धांच्या काळामध्ये की अचिरवती नदीच्या किनारी काही कोळी जाळे टाकून बसलेली होती, मासे पकडत होते. म्हणजे त्यांचा दिवसभराचा तोच उद्योग असायचा की नदीवर जाणे आणि मासे पकडणं आणि मग ते विकणं वगैरे असं होत असत. तर त्या नदीमध्ये जाळं टाकून ते कोळी किंवा ते मल्लाह त्यावेळेस म्हणत असत त्यांना, ते बसलेले असत आणि असं करता करता त्या जाळ्यामध्ये ज्यावेळेस मासे पकडले जातात, ते जाळं तेव्हा घेतात, पाहतात आणि बाहेर आणून किनाऱ्यावर ते पाहतात, तर त्या जाळ्यामध्ये एक सुवर्ण रंगाचा अतिशय सुंदर मासा त्याच्यामध्ये सापडलेला असतो. कारण त्याची कांती खरंच असं एकदम सुवर्ण असते आणि दिसायलाही खूप सुंदर असतो. परंतु हा मासा त्यांना प्रथमतःच सापडलेला असतो आणि ते सर्व कोळी म्हणतात, आतापर्यंत आम्ही इतकं मासे मारी केलेली आहे, परंतु आम्हाला कधी इतका सुंदर सोन्यासारखा मासा आम्हाला मिळालाच नाही. आणि त्यांना फार आश्चर्य वाटतं की इतका सोन्यासारखा हा सुंदर मासा कसा काय, आणि दिसायलाही तो त्याची सुवर्णकांती सगळीकडे पसरली असते. ज्यानं पकडलेला असतो तो सुद्धा म्हणतात की अरे वा, आज माझं भाग्य उजळलेलं आहे. आपण हा भाग्य शब्द हा त्याच्यात आपण हे करत नाही, पण त्याला असं वाटतं की चला हा मासा विकून आपण तर आपल्याला खूपच संपत्ती मिळेल, कारण हा पहिला प्रथम मिळालेला आहे. परंतु सगळे मग इतर त्याचे कोळी मित्र सुद्धा ते म्हणतात की अरे नाही नाही, परंतु ते मासा घेतात आणि त्या माशाचं तोंड उघडतात, तर त्या माशाच्या तोंडातून अतिशय दुर्गंधी येत असते.